Good morning students. Today we are going to learn the remaining part of our punctuation lesson class 8 subject grammar. In today's period we are going to learn about some punctuation marks. Okay, in today's period we are going to learn about the dash, hyphen and parenthesis. Okay, now let's start. आजच्या तासिकेमध्ये आपण डॅश या पंक्च्युएशन मार्कचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो किंवा कुठे होतो हे पाहणार आहोत. लुक हियर, द डॅश इज यूज्ड. ओके, डॅश कुठे वापरला जातो? टू इंडिकेट अन अब्रुप्ट स्टॉप और चेंज ऑफ थॉट. ज्यावेळेस विचारामध्ये काय होतं, चेंज, बदल दाखवला जातो किंवा विस्कळीतपणा किंवा तुटकपणा. अब्रुप्ट म्हणजे काय? विस्कळीत होणे. थोडक्यामध्ये आपण त्याला काय म्हणू? तुटक होणे. तुटक होणे म्हणजे काय? बाजूला होणे, वेगळा होणे. त्याच्यामध्ये काय होतात? विचार कसे होतात? थोडक्यात वेगळे होतात. त्यावेळेस आपण काय करत असतो की या डॅशचा उपयोग करत असतो. आणि हे चेंज ऑफ थॉट सांगण्यासाठी, विचारातील बदल सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो? या डॅशचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ माय हजबंड वेअर अलाइव डॅश बट व्हाय लॅमेंट द पास्ट. जर माझे पती जिवंत असतील तर मी भूतकाळाचा शोक का करावा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. इथे बघा, स्टेटमेंट मध्ये काय? इफ माय हजबंड वेअर अलाइव, माझे पती जर जिवंत होते तर बट व्हाय लॅमेंट द पास्ट, आणि मी भूतकाळामध्ये का शोक केला, का व्यक्त केला, दुःख का व्यक्त केलं हे समजत नाही, अशा पद्धतीचं. म्हणजे विचार काय होता? जिवंत असण्याची पती, आणि मालिका तुटलेली आहे, त्याच्यामध्ये डिफरंट अब्रुप्ट झालेले आहेत विचार, थॉट कसे झालेले, चेंज झालेले आहेत. आणि ते कुठे वळलेले आहेत? लेमेंट मीन्स दुःख, दुःखाकडे वळलेले आहेत. ज्याचा अर्थ शोक, भूतकाळामध्ये केलेला शोक, दुःख व्यक्त केलेला आहे याच्याकडे. पती जिवंत असणे आणि दुःख व्यक्त करणे, दोन वेगवेगळे विचार आहेत. आणि याच्यामध्ये आपण इथे एक पंक्च्युएशन मार्क वापरलेला आहे, जे की काय आहे? आपलं डॅश. डॅश म्हणजे काय? की जे आपण काय करत असतो की चेंज ऑफ थॉट, थॉट मध्ये, विचारामध्ये बदल दाखवण्यासाठी आपण या डॅशचा उपयोग करत असतो. चेंज ऑफ थॉट मध्ये किंवा अब्रुप्ट स्टॉप्स असतात, ते तुटक अचानकपणे आलेले, आपल्याला कुठेतरी बदल करायचा असतो बोलताना, त्यावेळेस आपण काय करत असतो की या डॅशचा उपयोग करत असतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट नंबर 2, टू रिझ्यूम अ स्कॅटर्ड सब्जेक्ट. ज्यावेळेस सब्जेक्ट्स कसे असतात? विखुरलेले असतात. स्कॅटर्ड आपल्याला माहिती, स्कॅटर्ड म्हणजे इकडे तिकडे विखुरलेले असणे. आता ज्यावेळेस सब्जेक्ट आहेत वेगवेगळे असे विखुरलेले असतील, त्यावेळेस सुद्धा आपण काय करतो? त्यांना एकत्र लिहून त्याच्या पुढे डॅश यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, फ्रेंड्स, कॉमा, कंपनीज, कॉमा, रिलेटिव्स डॅश ऑल डिझर्टेड हिम. ओके, बघा, डिझर्टेड हिम. इन दिस एक्झाम्पल, याच्यामध्ये सब्जेक्ट कुठले आहेत आपल्याकडे? फ्रेंड्स आहे, मित्र, कंपनियन्स म्हणजे सहकारी, आणि रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक. या तीन सब्जेक्टला एकत्र करून, स्कॅटर्ड सब्जेक्ट आहेत, विखुरलेले वेगवेगळे आहेत, त्यांना एकत्रित करून त्यानंतर आपण पुढे काय लिहिलेलं आहे? या डॅशचा यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट हायफन. हायफन, नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क, that is the hyphen. The hyphen, okay, hyphen is shorter line than the dash. बघा, डॅश कसा असतो? थोडासा मोठा असतो. डॅश असा थोडासा मोठा असतो, पण हायफन हे कसं असतं? शॉर्ट असतं. फरक समजला हायफन आणि डॅश मधला? बघा, द हायफन ए शॉर्टर लाईन. कशी असते ती? शॉर्टर लाईन दॅन ए डॅश. डॅश पेक्षा हायफन हा कसा असतो? शॉर्ट लाईन असतो, म्हणजे खूप छोटी पद्धतीचा असतो, आणि डॅश हा मोठ्या पद्धतीचा असतो. ओके, नाउ डॅश इज यूज्ड टू कनेक्ट द पार्ट्स ऑफ कंपाऊंड वर्ड. बघा कसं आहे, या हायफनचा उपयोग काय केला जातो की कंपाऊंड वर्ड जे आहेत, कंपाऊंड वर्ड, यालाच काय म्हणतात? संयोग चिन्ह असं म्हणतात. काय म्हणतात? संयोग चिन्ह. लक्षात असू द्या, संयोग चिन्ह म्हणजे काय? हायफन. यूज टू कनेक्ट पार्ट्स ऑफ कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड संयुक्त शब्दांना जोडण्यासाठी आपण हायफनचा उपयोग करत असतो. कनेक्ट
पार्ट्स ऑफ एक कंपाऊंड वर्ड, कंपाऊंड वर्ड्स चे पार्ट्स एकत्र दाखवण्यासाठी आपण या हायफनचा यूज करत असतो. यूज कशासाठी करत असतो? टू कनेक्ट पार्ट्स ऑफ ए कंपाऊंड वर्ड. संयुक्त शब्दांना एकत्र दाखवण्यासाठी आपण हायफनचा या संयोग चिन्हाचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल पासर बाय या ठिकाणी वाटसरू. पासर बाय म्हणजे काय? वाटसरू. आता हा एक कंपाऊंड वर्ड आहे, याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे? हायफन यूज केलेला आहे. बघा या ठिकाणी छोटंसं स्मॉल संयोग चिन्ह म्हणतात. आणि डॅश हा कसा असतो? मोठा असतो. जो विचारातील बदल दाखवण्यासाठी आपण डॅश वापरतो, पण कंपाऊंड वर्ड्स जोडण्यासाठी आपण हायफन वापरतो, छोटं डॅश देत असतो. मॅन ऑफ वॉर, बघा या ठिकाणी डॅश वापरलेला आहे इथे. मॅन ऑफ वॉर अशा पद्धतीचे एक कंपाऊंड वर्ड्स आहे. जॅक ऑफ ऑल, बघा इथे हायफन. जॅक हायफन ऑफ हायफन ऑल ऑफ हायफन स्मॉल हायफन आहे. सिम्बॉल ऑफ ट्रेड्स. बघा अशा पद्धतीने आपण काय केलेले? कंपाऊंड वर्ड्सला या कंपाऊंड वर्ड्सला जोडण्याचं काम हा आपण काय करत असतो? हायफनने करत असतो. नाउ नेक्स्ट पॉइंट. ओके, लुक हियर. पॅरेंथेसिस. ओके, पॅरेंथेसिस म्हणजे काय? थोडक्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? कंस म्हणतो. कंस. अशा पद्धतीचा जो पॅरेंथेसिस असतो त्याला आपण काय म्हणतो? थोडक्यामध्ये कंस. त्याचं नाव आपण त्याला म्हणू शकतो कंस असं म्हणू शकतो. ओके, लुक हियर. पॅरेंथेसिस और डबल डॅशेस या ठिकाणी दोन शब्द वापरलेले आहेत. पॅरेंथेसिस और डबल डॅशेस. डबल डॅश असतात म्हणजे इकडून सुद्धा डॅश आणि इकडून सुद्धा डॅश. याचा अर्थ काय? डबल डॅशेस म्हणजे दोन डॅश आलेले असतात. हा एक आणि हा एक अशा पद्धतीचा. और डबल डॅशेस आर यूज्ड टू सेपरेट फ्रॉम द मेन पार्ट ऑफ द सेंटेन्स. मेन पार्ट पासून सेंटेन्स आपल्याला सेपरेट करण्यासाठी आपण हे काय करत असतो? या पॅरेंथेसिसचा म्हणजे कंसाचा किंवा मग डबल डॅशचा उपयोग करत असतो. ओके, मेन पार्ट्स ऑफ सेंटेन्स और फ्रेज और क्लॉजेस which does not grammatically belong to it. ज्यावेळेस ग्रामॅटिकली बिलॉंग नसतं, बरोबर नसतं, त्यावेळेस सेंटेन्स किंवा मग फ्रेजेस किंवा मग क्लॉजेस. फ्रेजेस वाक्यांश आणि उपवाक्य लक्षात असू द्या. सेंटेन्सला आपण काय म्हणतो? वाक्य असं म्हणतो. काय म्हणतो? वाक्य असं म्हणतो. याला काय म्हणतो? फ्रेजला वाक्यांश असं म्हणतो. काय म्हणतो? वाक्यांश. वाक्याचा जो अंश असतो त्याला आपण काय म्हणतो? फ्रेज किंवा वाक्यांश असं म्हटलं जातं. आणि क्लॉजला काय म्हटलं जातं? उपवाक्य. उपवाक्य असं म्हटलं जातं. लक्षात असू द्या की क्लॉज म्हणजे काय? आपलं उपवाक्य ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब म्हणजे सब्जेक्ट प्लस प्रिडिकेट असतं त्याला आपण हा क्लॉज असतो. फ्रेज मध्ये असतं का? नाही, सब्जेक्ट वगैरे नसतं फ्रेज मध्ये. लक्षात असू द्या. फ्रेज म्हणजे वाक्याचा जो भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रेज असं म्हणत असतो. आणि सेंटेन्स म्हणजे वाक्य. तर हे वाक्याला ग्रामरला काय करत नाहीये? बिलॉंग करत नाही. ग्रामर डज नॉट ग्रामॅटिकली बिलॉंग टू इट. आता ते त्यावेळेस आपण काय करत असतो? या पॅरेंथेसिसचा या कंसाचा किंवा डबल डॅशचा असा उपयोग करून घेत असतो. फॉर एक्झाम्पल, he gained from heaven. Okay, he gained from heaven. parenthesis म्हणजे कंस. was. Okay, it was. इथे it right. It was all he wished. Parenthesis close, a friend, full stop. आता या ठिकाणी मिनिंग लागत नाहीये. ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहे त्याच्यामुळे आपण त्याला पॅरेंथेसिस मध्ये म्हणजेच कशामध्ये घेतलेला आहे? कंसामध्ये घेतलेले. बघा पॅरेंथेसिस म्हणजे काय? अशा पद्धतीच्या कंसामध्ये आपण घेतलेलं आहे. नेक्स्ट, ए रिमार्केबल. नाउ लुक हियर. देयर इज वन सेंटेन्स. Okay, look here. A remarkable instance of this kind of courage dash
call it, comma, if you please, resolute will is given in the history of barber. In this example, okay, this part it will be, that means it is not grammatically correct, does not grammatically belong to it. आता हा belong करत नाही, त्याच्यामुळे आपण काय केलेला आहे की डबल डॅश किंवा मग पॅरेंथेसिस, डबल डॅश किंवा पॅरेंथेसिस चा आपण काय केलेला आहे उपयोग केलेला आहे. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज देयर. Now next point, that is the apostrophe. Now look here, this one is next punctuation. हे नेक्स्ट विराम चिन्ह आहे, याच्यामध्ये apostrophe कशा पद्धतीने दिले जाते किंवा त्याचा यूज कुठे असतो हे पाहणार आहोत. The apostrophe is used to show the omission of letters of a letter or letters. बघा, ओमिशन म्हणजे काय केलं, वगळल्या जातं, त्याला रिमूव्ह केलं जातं. ओमिशन म्हणजे काय, रिमूव्ह करणे थोडक्यामध्ये, की एखादा शब्द किंवा एखादा लेटर्स काय केले जातात, रिमूव्ह केले जातात, त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये काय केले जातात, वगळले जातात. त्यावेळेस आपण कशाचा उपयोग करत असतो, या apostropheचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल, डोंट एव्हर, आय हॅव, अशा पद्धतीचे. बघा, या ठिकाणी डोंट, इथे शब्द काय आहे आपला, डू नॉट हा शब्द आहे, आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डू आणि हे नॉट दोन शब्द आहेत, यांना काय केलेलं आहे आपण apostrophe ने जोडलेलं आहे. हे ओ हे लेटर आपण काय केलेले या ठिकाणी रिमूव्ह केलेले किंवा ओमिट केलेलं आहे. ओमिट म्हणजे वगळलेलं आहे, ओमिशन झालेलं आहे लेटर किंवा लेटर्स. त्या ठिकाणी आपण काय करत असतो की या apostropheचा उपयोग करत असतो. या ठिकाणी आपण वापरलेली ही apostrophe आहे या ठिकाणी डोंट. या ठिकाणी बघा, एव्हर, या ठिकाणी कुठला शब्द आपण हे केलेला आहे, EVER. या ठिकाणी V जे लेटर आहे ते रिमूव्ह केलेलं आहे आपण, आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे की apostrophe यूज केलेली आहे. नेक्स्ट, आय हॅव, या ठिकाणी दोन लेटर्स आपण हे केलेले आहेत, आय हॅव. या ठिकाणी लेटर्स कुठले आपण हे केलेले आहेत, रिमूव्ह केलेले आहेत किंवा ओमिट केलेले आहेत, HA, हे दोन लेटर्स या ठिकाणी रिमूव्ह केलेले आहेत. आय हॅव मध्ये बघा की HA हे दोन लेटर्स त्यांनी रिमूव्ह केलेले आहेत, आणि त्याच्या ऐवजी या ठिकाणी काय वापरलेली आहे, apostrophe वापरलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आय विल असेल तर आपण लिहितो बघा, आय असतं आणि apostrophe दिली जाते आणि डबल एल लिहिलं जातं, अशा पद्धतीचं तुम्हाला माहिती असेल. ओके, apostrophe या ठिकाणी आपण यूज केलेली आहे. ज्यावेळेस आपण आय विल ला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असतं तर आपण अशा पद्धतीने लिहितो, आय apostrophe डबल एल, अशा पद्धतीने लिहिलं जातं. म्हणजे एखाद्या शब्दातील काही लेटर किंवा लेटर्स रिमूव्ह करायचे असतील, ओमिट करायचे असतील, त्या ठिकाणी आपण काय करत असतो, या apostropheचा यूज करत असतो. नेक्स्ट, इन द जेनेटिव्ह केस ऑफ नाउन्स. जेनेटिव्ह केस म्हणजे काय, यालाच पॉझेसिव्ह केस असं सुद्धा म्हणतात. पॉझेसिव्ह केस म्हणजे काय, षष्टी, थोडक्यामध्ये काय, षष्टी. ज्यावेळेस नामाची षष्टी दाखवलेली असते, म्हणजे पोझिशन दाखवलेली असते. पोझिशन म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो मालकी दाखवलेली असते. काय दाखवलेली असते, मालकी दाखवलेली असते. त्यावेळेस या जेनेटिव्ह केस म्हणजे काय, मालकी दर्शक असणारे जे शब्द नाउन्स असतात, त्यावेळेस आपण काय करत असतो की apostrophe यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, मिलीज ड्रेस वॉज ब्युटिफुल. कुणाचा ड्रेस, या मिलीचा. बघा, या याची मालकी दाखवतात, कशाची, या ड्रेसची. हा ड्रेस कोणाचा आहे, मिलीचा. म्हणजे ही कोणती विभक्ती आहे, षष्टी. त्यालाच आपण काय म्हणतो, पॉझेसिव्ह केस. कोणती केस म्हणतो, पॉझेसिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस माहिती आहे आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह केस माहिती आहे, त्यालाच अक्युजेटिव्ह केस सुद्धा म्हणतात ऑब्जेक्टिव्ह केसला. त्याच्यानंतर आपली आहे पॉझेसिव्ह केस, आणि पॉझेसिव्ह केसचं दुसरं नाव काय आहे आपलं, जेनेटिव्ह केस. लक्षात असू द्या की पॉझेसिव्ह केसचं नेक्स्ट नाव आहे, त्यालाच अल्टरनेट नाव आहे जेनेटिव्ह केस. आणि तेच म्हणजे काय, षष्टी विभक्ती मराठी मधली तुमची जी असते, आणि त्याचा प्रत्यय असतो कोणता, चा, ची, चे. म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाची. आता हा ड्रेस कोणाचा आहे, ड्रेस ब्युटिफुल आहे, तो कोणाचा आहे, मिलीचा. आता या ठिकाणी चा, ची, चे या अर्थाने षष्टी विभक्ती पॉझेसिव्ह, त्याला जेनेटिव्ह केस मध्ये वापरलं जातात. आणि या ठिकाणी आपण वापरलेला आहे
अपॉस्ट्रॉफी या ठिकाणी ज्यावेळेस जेनेटिव्ह केस असते त्या ठिकाणी आपण काय करत असतो, अपॉस्ट्रॉफी यूज करत असतो. नाउ नेक्स्ट, टू फॉर्म द प्लुरल ऑफ लेटर्स अँड फिगर्स. ज्यावेळेस आपल्याला प्लुरल फॉर्म दाखवायचं असतं त्यावेळेस सुद्धा आपण अपॉस्ट्रॉफी हे करत असतो. फिगर्स म्हणजे आकडे, जे अंक आहेत, जे अंक आहेत ते आपल्याला अनेक गोष्टी ज्यावेळेस प्लुरल फॉर्म मध्ये दाखवायचे असतात त्यावेळेस सुद्धा आपण अपॉस्ट्रॉफी यूज करत असतो. डॉट द इज अँड द पीस. बघा लक्षात असू द्या, या ठिकाणी सुद्धा आपण काय केलेलं आहे की अपॉस्ट्रॉफी यूज केलेली आहे. नेक्स्ट, ऍड 2 5s अँड 4 2s. बघा या ठिकाणी किती सांगितलेले, 2 5s. 5s इथे अपॉस्ट्रॉफी दिलेली आहे, इथे यस केलेले आहे. किती, 2 5 आपल्याला ऍड करायचे आहेत अँड 4 2s. आणि या ठिकाणी सुद्धा 4 2s या ठिकाणी आपल्याला प्लुरल फॉर्म मध्ये दाखवण्यासाठी सुद्धा आपण अपॉस्ट्रॉफी यूज केलेली आहे. आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस पंक्च्युएशन्स, the dash, hyphen and apostrophe, the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.